एन्जॉय करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आम्ही शाळा सुरू होण्याआधी येथे आलेलो आहोत। हे बघा, पार्किंगची सोय ही त्यांनी दिलेली आहे। ही एंट्री बघा किती भारी आहे। या ठिकाणी निसर्गरम्य असे वातावरण आहे। इट इज अ ब्रेकफास्ट टाइम। तर फ्रेंड्स, आता आम्ही हँड वॉश करून घेणार आहोत। आता आम्ही ब्रेकफास्टला बसणार आहोत। इथे भरपूर स्पेस आहे, म्हणून इथे खूप सारे माणसे जेवू शकतात। तर नाश्ता सर्व करायची तयारी सुरू आहे। तर फ्रेंड्स, नाश्ता वाढायची तयारी सुरू झालेली आहे। तर फ्रेंड्स, आता नाश्त्याला आम्ही बसणार आहोत। नाश्त्यामध्ये माझ्या आवडीचे पोहे आणि इडली होती। तर ते बघा, मी कसे इडली मन लावून खात आहे। असाच मन लावून अभ्यासही करत जा बर का। होय ग दीदी। तर फ्रेंड्स, इकडच्या पोहेची व इडलीची घरच्या गतच टेस्ट होती, त्यामुळे मी खूप आवडीने खाल्ले। तर फ्रेंड्स, इथे कोंबडा व कोंबडी दोन्ही आहे, ते आम्हाला पाहून घाबरले होते। तर यो कोंबडा आम्हाला बघून कसा टिमी पळत होता। पक पक पक। इट इज अ फन टाइम। निसर्गरम्य वातावरणात इथे खूप छान छान खेळणी होती। हे बघा आमचे पप्पा। बघा, मला स्टार्टिंगलाच बोलले की नाही, ते खूप मजा येणार आहे। आता आम्ही एन्जॉय करत आहे। आता माझी दीदी या घोड्यावर बसणार आहे। बघा आता मज्जा माझी। आता बघा, हो बघा, मी कशी घोड्यावर सवारी करत बघा। मी तुम्हाला हाय करतो, कोरोना झालायचा। इट इज मॅजिक टाइम। खूप छान या काकांनी आम्हाला जादू दाखवलेली आहे। साहेब, रिकामी पिशवी आहे, खाली एमटी। ए माल पान आहे का गेला आहे ना हातात, आता धर। ए माल हा येऊन दे माल। हे ना सर, पिशवी खाली, पान कुठलं पोरगीच्या हातात। ए माल एक हात कंबरवर ठेव, शबाश। तुझ्या हातातला पान टाकात, असं कर। 1 2 3 आबरा काढ, आबरा गिरली छू पप्पा पो बोबो नाही, पप्पा पो। आता बघ काय, हा बाहेर काढ बघू। हे बघा काढ खाली, हो बा कुठे आहे, पिशवी खाली, पान कुठं आहे, गायब झाले। बसायला थँक्यू। तर फ्रेंड्स, आता आम्ही बैल
बैलगाडीतनं एक फेरफटका मारणार आहे. मला तर खूप भीती वाटत होती ह्याच्यावरनं, कारण की एकतर बैल आणि मला चढताच येत नव्हतं ह्याच्यावर. तर फ्रेंड्स, पप्पा किती लवकर चढले. मला तर लवकर चढायच येत नव्हते. पाटलांचा बैल गाडा गाडा बैलगाडीचा सफर करताना आम्हाला खूप मज्जा आली. आता आम्ही स्विमिंगला जाणार आहोत. खूप मज्जा आली बैलगाडीवर. The friends, it's time for swimming. तर आता आम्ही चेंज करून स्विमिंगला जाणार आहोत. स्विमिंगला खूप घाबरलेली. खूप मोठा स्विमिंग टँक आहे इथे. तर फ्रेंड्स, इथे एका माणसाला 450 रुपये एवढीच फी आहे. तुम्ही या पॉइंटला विजिट करा. खूप छान आहे. तर फ्रेंड्स, दीदी बघा किती भारी उडी मारून पळत आहे आणि मी बघा छोट्याच पूलमध्ये पळते. स्लायडिंग वरने जाताना पहिली तर मला भीतीही वाटत होती, नंतर मला मज्जाही खूप आली. आय एम सो एक्साइटेड. रेनी डान्स मध्ये मला खूप मज्जा आली. तर मला पप्पा पोहायला घेऊन जात आहेत. मला खूप भीती वाटत होती पोहायला जायला. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता माही कशी पप्पांना बिलकली आहे. पण ती पोहायला तयारच नव्हती. खरंच तिला पोहायला येतं हे तिला माहीतच नव्हते. तर पहा मी कशी तिला पोहाय शिकवत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता माही कशी स्लाइडिंग करत आहे. ती पाण्याला खूप घाबरत होते. तर फ्रेंड्स, पप्पांबर पोहायला मला खूप मज्जा आली व पप्पा खूप छान पोहत होते. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता मी कशी पोहते. तर फ्रेंड्स, तुम्हालाही खूप आनंद होत असेल ना हा व्हिडिओ पाहून आमचा. पहा माही कशी छान पोहत आहे. तिला काही माहीतच नाही की तिला इतके छान पोहायला येते. ती सारखी चिक 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 करत होती. तर फ्रेंड्स, पप्पांनी मला चॅलेंज दिले आहे उडी मारून पोहायची. बघा बघा मित्रांनो, कशी उडी मारत आहे मी. कशी उडी मारली मी. छप्पा. काश मला पण दीदीसारखं पोहता येत असतं. तर फ्रेंड्स, आता आमचं स्विमिंग करून झालेलं आहे. इट इज अ फन टाइम. तर फ्रेंड्स, आम्हाला तिथे खूप रिलॅक्स फील होत होते. असं वाटत होते की तिथंच झोपावे.
टाइम टू लंच. तर फ्रेंड्स, जेवणामध्ये बेसन, श्रीखंड आणि ताक ही भरपूर होतं. चपाती, पुरी, लोणचं, कोशिंबीर, 2-3 भाज्या होत्या. इट्स टाइम टू प्ले. तर फ्रेंड, इकडचे जेवण सात्विक व खूप छान होते. तर फ्रेंड, आम्ही जेवल्यानंतरही खेळणी पाहून आम्हाला दमलोय असं वाटतच नव्हते. आम्ही खेळतच होतो. ही पहा माझी मम्मी. ही बघा मी चढत आहे आणि माहीही चढत आहे बर का. तर फ्रेंड्स, आपलं गाव हे कराडपासून 17 किलोमीटर लांब बेलदरी या गावात आहे. ही ग्रामीण घरं खूप छान दाखवण्याचे ह्यांनी प्रयत्न केलेले आहे. तर फ्रेंड्स, इथे खूप खेळण्यासाठी आहे. म्हणजे क्रिकेट क्लब आहे, बॅडमिंटन क्लब आहे व इथे झोपाळे खूप आहेत व ॲडव्हेंचर करण्यासाठी क्लाइम्बिंग वॉल ही आहे. तर फ्रेंड्स, एकाच ठिकाणी जर एवढी सारी सुविधा भेटत आहेत तर मग व्हिजिट करायला काय हरकत आहे. तर फ्रेंड्स, इथे गोशाळा आहे व आम्ही इथून गायची तूपही घेतली आहे. तर फ्रेंड्स, इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी व प्राणीही होते. तर फ्रेंड्स, खूप छान सीन दिसत आहे. 10 ते 3 पर्यंत एवढा सारा फन करण्यासाठी भेटत आहे. तर आता आमची वेळ संपत आलेली आहे. आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता या एन्जॉयमेंटला आम्ही इथेच बाय बाय म्हणणार आहोत. आम्ही परत घरी निघालेलो आहोत आणि उद्यापासून आमची शाळा सुरू होणार होती म्हणून मी थोडी सॅड होती. तर फ्रेंड्स, या सुंदर स्थळाला नक्की भेट द्या. माफकदारामध्ये इथे खूप एन्जॉयमेंट ही आहे. नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत इथे खूप छान सोय केलेली आहे. मोठ्यांसाठी 450 रुपये व छोट्यांसाठी 300 रुपये इतकी फी आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही आपल्या गावाला बाय बाय करून घरी निघालो आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओजमध्ये.